मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं खेड शहरात मनसेनं आनंद साजरा केलाय, तर फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला। पुण्यात मनसेकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं जल्लोष करण्यात आलाय। फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला। सोलापूरच्या मोडलिंबमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं मनसेनं जल्लोष साजरा केला। पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला। उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या 30 फुटी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। शिवरायांचे 13वे वंशज मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते हे अनावरण झालं। पालघरमध्ये शिवसेनेकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं जल्लोष करण्यात आलाय। वर्षानुवर्ष असलेली मागणी पूर्ण झाल्यानं शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन जल्लोष करण्यात आला। केंद्र सरकार आता खाद्य तेल उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे। केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नॅशनल मिशन ऑन डबिमल ऑइल नावानं ही योजना सुरू होणार आहे। हिंगोलीमध्ये उमेदमधील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आलाय। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील रोजंदारी मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील वणी रंभापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रहार शेतकरी संघटनेकडून इक्रार अहमद शेख इच्छुक आहेत, तर तालुक्याच्या विकासासाठी प्रहार शेतकरी संघटनेकडे उमेदवारीची मागणी त्यांनी केली आहे। वाशिमच्या पोहरादेवी इथं नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणासाठी उद्या पंतप्रधान मोदी येणार आहेत। त्या अनुषंगानं आज पोहरादेवीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय। यासाठी 5,240 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत। मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न सत्यात उतरणार आहे। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटनाचा मार्ग मोकळा झालाय। मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय। उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं लोकार्पण होईल। आचारसंहिता लागण्यापूर्वीच मनसेचे पंढरपूरचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंनी दिलीप धोत्रे यांची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर काल सायंकाळी खर्डी इथल्या सीताराम महाराज मंदिरात नारळ फोडून त्यांनी प्रचार सुरू केला। नांदेडमध्ये शिवसेना भाजपची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळालेली आहे। शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचा मराठा सरदार असा उल्लेख करण्यात आलाय। गोरगरीब मराठ्यांना न्याय देऊ शकणारा एकमेव आधार शिंदे सरकार मराठा सरदार असा उल्लेख होता, तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे देबा भाऊ असे बॅनर लागले। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 102 कोटी रुपये अर्थसहाय्य वितरणास सुरुवात झाली आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 5,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। मुंबईच्या वर्सोवा मतदारसंघातील कवठेखाडी रस्त्याला अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं नाव देण्यात आलंय। वर्सोवा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर भारती लवेकर यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन झालं। यावेळी अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते। सिडकोची घरं फ्री होल्ड होण्याच्या निर्णयाच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये एकमतानं मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे घर विक्री तारण ठेवणं या कामांसाठी नागरिकांच्या फेऱ्या आता थांबणार आहेत। तर शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरामध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला।